कन्स्ट्रक्शन फ्लायओव्हर गेल्यानंतर हे साधारण अर्ध्या मिनिटांनी आता इथे ही कॉन्क्रीटची लेन सुरू झालेली आहे. ट्रॅफिक मुंबईकडच्या लेन मधून सुरू आहे. कोकणात जाणाऱ्या लेनचं काम सुरू आहे. ह्या डायव्हर्जनला तिथे कॉन्क्रीट रोड संपतो आणि तिथे फार खड्डे असतात. लेवल नाही करून ठेवलेले, ते गाडी आपटते. त्यामुळे गाड्या सावकाश चालवा. हा बघा, हा जुनाच रोड आहे. आता चला, म्हणजे सुधारणा आहे. आता बरोबर 8 वाजलेले आहेत आणि ऑडोमीटर मध्ये बरोबर 100 किलोमीटर झालेले आहेत. आपण नागोठणे गावात पोहोचलेलो आहोत आणि अगदी हे उजवीकडच्या साईडनी हा आता पेवर ब्लॉकचा रोड आहे. इथे अजिबात काय कामाचं म्हणजे निशाण काही दिसत नाहीये. हा बघा, समोर आता हा नागोठण्याचा ब्रिज आला कोकण रेल्वेचा. त्याच्या पुढे मला वाटतं कॉन्क्रीट आहे. आता हा सिंगलच रोड आहे पेवर ब्लॉकचा. आता 8:04 झालेत. ह्या नागोठण्याच्या ब्रिज नंतर तुम्हाला म्हटलं होतं ना मी, इथून दोन्ही आता PQC लेन सुरू झालेले आहेत. दोन्हीकडच्या लेनचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. मीडियन मध्ये माती टाकायचं काम चालू आहे, पण मीडियनचे स्टोन लावलेले नाही आहेत अजून. 8:05 झाली आहेत. आपण आता वाकण फाट्याला पोहोचलो आहे. तर बघूया इथून काय प्रोग्रेस दिसतोय का. इथून पण पुढे रस्ता खराब होता. आता इथे कॉन्क्रीट लेन तर दिसते डाव्या बाजूला केलेली, उजव्या बाजूला नुसती धूळ उडते. या ब्रिजची अवस्था जशी होती तशीच आहे. खडबडीत नुसता धुरळा उडवते. ट्रेलर चालू आहे म्हणून ते ट्रॅफिक झालंय सगळं. चला, आता हा ब्रिज गेल्यानंतर लगेच PQC लेनला सुरुवात झाली आहे. उजवीकडे पण आहे. आता पुढून आहे इथून. हो, दोन्हीकडच्या लेन PQC झालेल्या आहेत. मीडियनचा स्टोन पण लावलेला आहे. माती पण टाकायला सुरुवात केलेली आहे. वाकण पाट्यापासून पुढे दोन्ही PQC लेन झालेले आहेत. आता बघूया, सुकेळी खिंडीत पण आपण मागच्या वेळेला अपडेट दिला होता तेव्हा एक साइड कॉन्क्रिटिंगची चालू होती. मी तेव्हा म्हटलं होतं की येत्या 2-3 महिन्यात सुकेळी खिंडीतली एक कॉन्क्रीटची लेन सुरू होईल म्हणून. बहुतेक चालू झाली असेल सुकेळी खिंडीतली एक लेन. दुसऱ्या लेनचं काम सुरू केलंय की नाही केलंय, कितपत आलेलं आहे बघूया आता आपण. 8:10 झाली आहेत. आता बहुतेक हे जोशी वडेवाले येईल, म्हणजे हा इकडचा रोड पण व्यवस्थित कॉन्क्रीट झालेला आहे. इथला रोड फार खराब होता. अगदी फुल धुरळा होता रोड इकडचा. आणि आता या जोशी वडेवाल्यापासून सुकेळी खिंडीच्या रोडला सुरुवात होते. हा इथला एवढा मधला पॅच जोशी वडेवालेपर्यंत पूर्ण कॉन्क्रीटचा रोड होता. आता हा मधला पॅच बघा, हा एवढा थोडासा पॅच मला वाटतं 500 मीटरचा असेल, अर्धा किलोमीटरचा. हा डांबराचा आहे सिंगल. आणि पुढे तुम्ही पाहू शकता आता पुन्हा PQC लेनला सुरुवात झालेली आहे आणि दोन्हीकडच्या लेन PQC झालेल्या आहेत. आणि ट्रॅफिकही दोन्हीकडे आपापल्या लेनमध्ये सुरू आहे. आता इथे थोडंसं डायव्हर्जन दिलंय. सुकेळी खिंडीला इथूनच सुरुवात होते. तर दोन्हीकडच्या लेनचं ट्रॅफिक हे मुंबईकडच्या लेनमधून सुरू आहे. डावीकडे कोकणात जाणारी लेन आहे, तिचा बेसकोट टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. पण आपल्या कोकणवासियांना हा PQC झालं तेच पुष्कळ आहे. मध्ये खड्डा होता तिकडे, तो टेम्पो स्लो झाला होता. आपल्याला वाटलं तो टेम्पो सुसाट येईल.
ते बऱ्यापैकी स्लो झालं. इथे खड्डा आहे. आता याबरोबर सुकेळी खिंडीच्या सुरुवातीला डावीकडची कोकणात जाणारी लेन सुरू आहे कॉन्क्रिटिंग. आता उजव्याकडच्या लेनचं काम सुरू आहे. त्याचा बेसकोट टाकलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेला सुकळी खिंडीचं काम चालू होतं, तर कोकणात जाणाऱ्या एका लेनचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे सुकळी खिंडीतलं. आणि आता उजव्याकडच्या लेनचंही काम चालू आहे. त्याचा बेसकोट पूर्ण झालेला आहे. तर इथे सावकाश चालू आहे, कारण दोन्ही ट्रॅफिक एकाच लेनवरून सुरू आहे. या पॅचमध्ये भरणीचं काम चालू आहे. मला वाटतं इथपर्यंत आता कॉन्क्रीटचं लेन आहे. त्याच्या पुढे नाही झाले अजून, त्यामुळे ट्रॅफिक असावं. हळूहळू हळू चालल्या गाड्या. स्टँड स्टील झाले ट्रॅफिक आता. तर लगेचच इथे या डावीकडच्या कोकणातल्या लेनचं कॉन्क्रिटिंग झालेलं आहे, त्यामुळे कोकणातलं ट्रॅफिक इथून डायव्हर्ट आहे. तिथून उजवीकडची लेन पण सुरू आहे, पण तिथे कॉन्क्रिटीकरण नाही झालेलं आहे. जुना रोड आहे तो, त्यामुळे इथे आता ओव्हरटेक करता आलं व्यवस्थित. पण ट्रक चाललाय स्लो, त्यामुळे मला वाटतं ट्रॅफिक स्लो झालं होतं. आणि त्याच्या मागोमाग एसटी होती. पुढे ट्रेलर चालू आहे. चला, सुकळी खिंडीतली एक लेन तर झाली आहे, म्हणजे 80-90% तरी झालेली आहे. त्यातला थोडासा पॅच बाकी आहे. आता इथून बघा, उजवीकडच्या लेनचं पण कॉन्क्रिटिंग पूर्ण झालेलं आहे सुकळी खिंड उतरता उतरता. आता सुकळी खिंड उतरल्यानंतर दोन्ही बाजूचा ट्रॅफिक आपापल्या लेनमधून सुरू आहे. हा इथे छोटासा पॅच आहे जो कॉन्क्रीट झालेला नाही आहे. आता लगेच ह्या दोन्ही कॉन्क्रीटच्या लेनला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूच्या लेन PQC कॉन्क्रिटिंग झालेले आहेत. मीडियनचे स्टोन लावलेले आहेत. मीडियनमध्ये माती भरलेली आहे, म्हणजे डिवायडरमध्ये. तरी डिवायडर फार रुंद केलेला आहे. एक 2-2.5-3 मीटरचा डिवायडर दिसतो. पुढे पुन्हा आता सिंगल लेन आहे. दोन्ही ट्रॅफिक एकाच लेनवरून आहे, त्यामुळे इथे जरासं ट्रॅफिक झालेलं दिसतंय. एकच लेन आहे आता इथून. मधला हा पॅच थोडा सिंगल रोडचा आहे. आता इथे पूर्ण डायव्हर्जन आहे. सर्व्हिस रोडवरून डायव्हर्जन दिलेलं आहे. इथे मध्ये मशीन तर दिसते कॉन्क्रीटची मस्तपैकी. त्यामुळे इथे काम जोरात चालू दिसतंय. खामगाव आलेला आहे. हे पहिल्यापासून तसंच आहे खामगाव. खामगाव गेल्यानंतर आता पुन्हा आपण मेन रोडला लागूया. ते ब्रिजवरच्या लेनचं काम झालेलं दिसतंय. नाही, मला वाटतं बेसकोट झालाय. इथे पुढे बेसकोट पूर्ण टाकलेला आहे. त्यामुळे येत्या 2-3 महिन्यात इथे मला वाटतं फायनल PQC कोट टाकतील. 8:20 झाली आहेत. आता खामगाव गेल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, उजवीकडच्या लेनचं कॉन्क्रिटिंग पूर्ण झालेलं आहे. PQC लेन टाकून झालेली आहे उजवीकडे, पण डावीकडे झालेलं नाहीये. हे बघा, आता इथून आता पुन्हा आपल्या कॉन्क्रीट लेनला सुरुवात झालेली आहे. आणि इथून दोन्हीकडच्या कॉन्क्रीट लेन झालेल्या आहेत. आता खामगाव गेल्यानंतर एक 5-7 मिनिटांनंतर आता हा ब्रिज येतोय. कुठल्या नदीवरचा माहित नाही, छोटासा ब्रिज आहे. त्याच्या अलीकडे पासून हा पूर्ण सिंगल रोडच आहे. आता कोलाड येईल काही वेळात, म्हणजे आपण कोलाडला पोहोचतोय. हा कोलाडच्या तेव्हा कोलाडचा ब्रिज दिसायला लागलाय. 8:23 झालेत. आपण कोलाडला पोहोचतोय आता आपण. चला, बरोबर 8:24 आपण या कोलाडच्या ब्रिज खाली पोहोचलेलो आहोत. इथे तसाच जुना रोडच आहे हा, पूर्ण डांबराचा.
नो चेंज. आता कोलाडमध्ये हे मध्ये मुख्य हायवेवरती काम सुरू केले, पत्रे मारलेले आहेत, मध्ये खोदाखोद सुरू केलेली आहे आता. म्हणजे मध्ये काम सुरू झालंय कोलाडला आता हे. आणि ट्रॅफिक पूर्ण अगदी या डाव्याकडच्या साईडनी चालू आहे. अगदी एक ट्रक जाईल एवढी जागा आहे. थोडीशी जागा मिळाली तर आपण आपली कार डावीकडून बाहेर काढू शकतो. पण अगदी घाणेरडा रस्ता असेल तर नको टाकायला. काय खिळे असतात, काय असतं. हे बघा, थोडंसं कोलाड गावाच्या बाहेर आल्यानंतर इथे थोडंसं काम झालेलं दिसतंय. इथे दोन्ही PQC लेन झालेले आहेत. क्युरिंगसाठी गोण्या टाकलेल्या आहेत. मुंबईकडच्या लेनच्या गोण्या पण काढलेल्या आहेत. बघूया आता इथे 2-3 महिन्यात या दोन्ही लेन सुरू व्हायला काय हरकत नाही. पण इथेही पॅच मध्ये काम चालू आहे. हे बघा, मध्ये नाहीच आहे. तिथे PQC झालं, इथे राहिलंय. ते पूर्ण सर्व्हिस रोड सारखंच ट्रॅफिक चालू आहे. बघा, आता बरोबर 8:30 वाजले. इथे पण उजवीकडच्या लेनचं PQC झालेलं आहे. अगदी पॅच मध्ये काम चालू आहे इथे. बघा, इथपर्यंत झालंय. पुढे परत काय निशाण नाहीये. अगदी नामोनिशाण काहीच नाहीये. मातीचे ढिगे आहेत फक्त. आता पुन्हा आता सिंगल रोडच आहे. अगदी चिंचोळा तळवली गाव आलेलं आहे. हे तळवली किंवा तिसे गावाच्या पुढे पण इथे बघा, उजवीकडे तुम्ही पाहू शकता वेस्टकोटचं काम चालू आहे. डावी लेन मात्र आपली जुनी डांबरीच आहे. आणि आता इथे तुम्ही हे उजवीकडे काय आहे, MCL म्हणून काहीतरी आहे. काय आहे माहित नाही. इथपासून आता या कॉन्क्रीट रोडला सुरुवात होते. बरोबर 8:32 झालेली आहेत. आणि बरोबर 122 किलोमीटर झालेले आहेत. 8:35 झाली आहेत. आता पुन्हा तो मधला जुना पॅच गेल्यानंतर आता ह्या दोन्हीकडच्या कॉन्क्रीट रोडला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं आता हाच पॅच आहे जो आपल्याला इंदापूरपर्यंत अगदी कॉन्क्रीटचा आहे. तो जो कॉन्क्रीटचा रोड सुरू झाला होता तो आता इथे रायगड दरबार नवीन हॉटेल उघडलेलं आहे. मला वाटतं हा इंदापूरचा बायपास असावा. इथे तो रोड आता संपलाय. आता इथून इंदापूर सिटी चालू होईल. त्यामुळे हा आता पूर्ण सिंगल रोडच आहे. पण ठीक आहे, रोड चांगला आहे. इंदापूर सिटी आणि माणगाव सिटी इथे ट्रॅफिक जाम होतं. ऍक्च्युली माणगाव बायपास आणि इंदापूर बायपास यांचं काम एकदम फास्ट करायला पाहिजे होतं. बरोबर 8:40 झालेली आहेत. आता आपण इंदापूरला पोहोचलोय. बरोबर 8:43 झाली. आता आपण इंदापूर शहराच्या बाहेर पडलोय. आणि आता इकडे माहितीच आहे आपल्याला, हा काय नवीन अपडेट नाहीये. इथून ज्या कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली आहे आता काही वेळातच
इंदापूरचं CNG स्टेशन येईल डाव्या बाजूला आहे. तरी थोडीशी आहे लाईन, जास्त नाही. विगडे आहे ना, 1 2 3 8-10 गाड्यांची लाईन आहे. मे बी 12 पण असतील. येताना बघू आपण इथे. हा हॉटेल मानस धाबाच्या बाजूलाच हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. तिकडे एक छोटासा आता ब्रेक घेतला आम्ही. त्याच्या समोरच आता मला हे दिसतंय, हे बांधलेलं दिसतंय. मला वाटतं इथे टर्फ वगैरे असावं. लाईट्स वगैरे लावलेले आहेत, नेट लावलेली आहे. तर बघा कोणी इंटरेस्टेड असेल इथे येऊन खेळायला. बघा हाच त्याचा बोर्ड आहे. तुम्हाला मगाशी मीच दाखवलं ना, जे टर्फ म्हटलं मी, ते आहे हॉटेल ओपन अम्ब्रेला. द एलाइट स्पोर्ट्स, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, फॅमिली फंक्शन्स अँड इव्हेंट. चला 5-7 मिनिटं आता आपण इथे ब्रेक घेतला. आता बरोबर 9 वाजलेले आहेत. तर बघूया आता माणगावला आपल्याला काही ट्रॅफिक मिळतं का. पण माणगावला पण तीच परिस्थिती असणार. म्हणून कधी कोकणात जाताना हे 9च्या अगोदरच पास व्हायचं माणगावमधून. आणि दुपारचं वगैरे आला तर ट्रॅफिकमध्ये फसला जात. आणि त्यात जर शनिवार रविवार असेल तर काय विचारूच नका. आता 9 वाजून 2 मिनिटांनी हा आता माणगाव बायपास आलेला आहे. परिस्थिती काय नाही. इथे हॉटेल रेडीज प्युअर व्हेज झालेला आहे उजव्या बाजूला. हा बायपास कधी होतोय माहित नाही. या बायपास शिवाय आपण हे माणगावचं ट्रॅफिक अवॉइड करू शकत नाही. म्हणून मी शक्यतो गावी जायचं असेल तर हे 9-10च्या अगोदर माणगाव क्रॉस करून जातो. हा नेहमीचाच अपडेट आहे, याच्यात काही चेंजेस नाही आहे. रोड तरी व्यवस्थित आहेत, खड्डे नाही आहेत, डांबराचा रोड आहे. पण ठीक आहे, गाडीचा स्पीड व्यवस्थित आहे, 70-80 होऊ शकतो, एवढा काय प्रॉब्लेम नाही. 9 वाजून 6 मिनिटं झाली आहेत आणि माणगावला आता थोडंसं ट्रॅफिक मिळालेलं आहे आम्हाला इथे. हा निजामपूरचा रस्ता आला इथून डावीकडून आणि उजवीकडे आहे माणगावचा डेपो. इथे ट्रॅफिक होतच. व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण याच्यामध्ये थोडीशी अचूक आणि डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्लीज कंटाळा न करता आणि स्किप न करता हा व्हिडिओ व्यवस्थित पाहा, जेणेकरून तुम्हाला त्याची इत्थंभूत माहिती मिळेल. तर बरोबर 9 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आपण हॉटेल कोकण ग्राउंडला पोचलेलो आहोत आणि ऑडोमीटरमध्ये बरोबर 140 किलोमीटर दाखवतात आहे. तरी आता 5-7 मिनिटं गेली फुकट आमच्या ट्रॅफिकमध्ये. 9 वाजून 13 मिनिटं झाली. आता आपण माणगावच्या बाहेर आलोय आणि आता पुन्हा दोन्ही साईडच्या कॉन्क्रीट रोडला सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की वीर रेल्वे स्टेशन पासून जो तुळतुळीत रोड सुरू झाला आहे ते थेट चिपळूणपर्यंत. त्यामुळे त्याची काही जास्त अपडेट द्यायची गरज नाही आहे. आता हे माणगाव नंतर एक 10-15 मिनिटानंतर आता इथून दोन्ही लेनचं ट्रॅफिक हे मुंबईच्या लेनमधून सुरू आहे. डावीकडच्या कोकणातल्या लेनचं काम चालू आहे. बहुतेक PQC लेन टाकलेली आहे, अजून सुरू नाही केलेली आहे. कोकणात जाणारी PQC लेन पण झालेली आहे. तर ट्रॅफिक दोन्ही या मुंबईतल्या लेनमधून सुरू आहे. लगेच आता इथे डायव्हर्जन आहे. दोन्ही ट्रॅफिक आता वेगवेगळं झालेलं आहे. 9 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. आता माणगावपासून 15-20 मिनिटं पुढे आलो आपण. इथे मधल्या PQCच्या लेन दोन्ही झालेल्या आहेत. पण ट्रॅफिक मात्र या सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. तिकडचं ट्रॅफिक पण त्या सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. बहुतेक मध्ये ब्रिज असावा. इथे खोदकाम वगैरे सुरू आहे आणि मला वाटतं हा फ्लायओव्हरचं काम चालू आहे. इथे
चालू आहे बघा. आता माती बिती टाकून त्याचं कॉम्पॅक्शन करणं चालू आहे. हा रॅम्प बनवतात आहे आणि हा गावासाठी अंडरपास आहे इथे. म्हणजे इथेही आता काम सुरू आहे. तेच म्हटलं हा लोणेरे फाटा आहे. इथे पूर्ण दोन्हीकडे सर्व्हिस रोडवरूनच ट्रॅफिक सुरू आहे. मध्ये थोडं थोडं काम दिसतंय. आता हे मध्ये ब्रिजचं फ्लायओव्हरचं काम करतात आहे किंवा चालू केलं असं, त्यामुळे ट्रॅफिक इथून डायव्हर्ट केलंय. हे बघा डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता कॉन्क्रीटचे गर्डर आहेत पूर्ण. इथे पोलिसांची चेकिंग आहे. काय करतात आहे कोणास ठाऊक. बाईकवाल्यांना थांबवलंय. तर हे बरेच गर्डर कास्ट करून ठेवलेले आहेत. 9:25 झालेली आहेत. आता इथून कॉन्क्रीट रोडला सुरुवात झाली आहे. कोकणात जाणारी लेन पण कॉन्क्रीट केलेली आहे, म्हणजे PQC टाकलेला आहे. पण क्लिनिंग वगैरे होईल नंतर मग ती सुरू होईल. उजवीकडे जिओचा पेट्रोल पंप आहे. ते काय मध्ये डांबराचा पॅच कुठून आला कॉन्क्रीट रोड मध्ये? काय प्रकार काय हा? इथे पण बघा डाव्या बाजूला उंच असे मातीचे भराव टाकलेत. त्याच्या खाली PQC टाकलेला आहे. आता हे काय करतात आहे काय कळत नाहीये. सिंगल रोडच सुरू आहे. हा एवढा आता महाडच्या अलीकडचा पॅच आहे. आता एकदा का रेल्वे स्टेशन आला की गाडी सुसाट. बघा पुढे पण मला वाटतं फ्लायओव्हर वगैरे बांधतात आहे, त्यामुळे पूर्ण मातीचा भराव टाकलाय. म्हणजे काम चालू आहे आता इथे. हे सगळं नव्यानं काम सुरू केलेलं आहे इथे. पूर्वी इथे काही नामोनिशाण नव्हता कामाचा. बघा डायव्हर्जन केलेलं आहे. इथे पूर्ण भरणी टाकलेली आहे मातीची. पुढे ब्रिज आहे वाटतं, ब्रिज बनवतात आहे. बघा डावीकडे बघा पूर्ण भरणी टाकून फ्लायओव्हर साठी हा रॅम्प तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे हे अजिबात नव्हतं मागच्या वेळेला आलो तेव्हा मी. म्हणजे ह्या फ्लायओव्हरचं काम जोरात सुरू आहे. चला ह्या इथून या रॅम्पला सुरुवात होते. या रॅम्प वरती तुम्ही बघू शकता PQC झालेला आहे. आता कुठे सर्व्हिस रोड संपला आहे ना, आता आपण आपल्या मार्गाला लागलेलो आहोत. बरोबर 9:30 झालेत, म्हणजे 9:30 वाजलेले आहेत. चिपळूण 99, रत्नागिरी 187, पणजी 390 किलोमीटर. आणि आता बरोबर 9:32 उजवीकडे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, रेल्वे स्टेशन आलेलं आहे. आणि ह्याला म्हणतात कम्प्लीट रोड. म्हणजे डिवायडर पण झालेलं आहे. डिवायडरमध्ये झाडं पण लावलेली आहेत. डिवायडरच्या स्टोनला ब्लॅक अँड व्हाईट कलरही मारलेला आहे. रस्त्यावरच्या रोड मार्किंग, पेंट लाईन आहेत, मधल्या लेन लाईन आहेत. हे सगळं काम झालेलं आहे. काही ठिकाणी स्ट्रीट लाईट पण आहे. बॅरिकेडिंग पण झालेलं आहे मध्ये डिवायडरवर. साईडचं बॅरिकेडिंग पण झालेलं आहे. ह्याला म्हणतात कम्प्लीट रोड. पण आपल्यासाठी काय PQC असला तरी पुष्कळ आहे. आता आपल्याला आंबेतला जायचं असेल तर डावीकडून जायचं आणि टोल फाट्याने राईट टर्न घ्यायचा. आंबेडचं निशाण दिसतंय लेफ्ट साईडला. पण आता हायवे झाल्यामुळे मला वाटतं तो खेडचा जो शॉर्टकट आहे विनेरेचा, तिथूनच दापोलीला जायला बरं पडतं. त्याला लाटवण मार्ग म्हणतात.
तर मित्रांनो, हा होता नागोठणे ते वीर रेल्वे स्टेशनचा मुंबई गोवा हायवेचा लेटेस्ट अपडेट. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा आणि पळसपे फाटा ते नागोठणे हा व्हिडिओ पाहण्यासाठी वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करा. आणि अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये, कुटुंबामध्ये आणि ज्यांना कोकणात सफर करायला आवडते त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. स्वस्त रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल and thanks for watching.